काढले देव तर आपण कसे देतो माहिती का? एखाद्या देव असे गोळा करायचे आणि त्या टब मध्ये टाकायचे. कोणत्या? बाथ टब मध्ये, गंगाळामध्ये, ताटामध्ये टाकायचे. जणू काय त्यांनी आत्महत्या केल्या जातात अशीच टाकून द्यायची. काय आपल्या देवपूजेला काय अर्थ आहे का? काय काय माणसाला तर एवढ्या देवपूजेचा कंटाळा येतो. तुम्हाला काय सांगत होता? 8-8 दिवस 15-15 दिवस तो देवपूजा करत नाही. काही काही माणसं करत नाही. काही माणसांना फार कंटाळा येतो बरं का देवपूजेचा. बघा एका माणसाच्या घरी त्याला फार नाद होता देवपूजाचा, पण त्याचा मुलगा कधी देवपूजा करत नव्हता, कधी देवाकडे येत नव्हता. काय चाललंय म्हणजे कसे देव आहेत काय त्याला देवघर माहितच नव्हतं. पण असा प्रकार झाला की त्याला 4-5 दिवस गावाला जायचं होतं. मग त्यानं काय सांगितलं, हे बघ बाळा, माझ्या देवाला आंघोळ घाल, त्यांना छानसा गंध, पूजा होईपर्यंत तू इकडे तिकडे बाहेर जाऊ नको, सुंदर प्रकारचे आंघोळ घाल, वस्त्र घाल, त्यांना गंध लाव, प्रसाद खाऊ घाल, नंतर तुझ्या कामाला तुला कुठे बाहेर जायचं तर जात जातो. तो म्हणला ठीक आहे बाबा. किती दिवस येणार नाही? 4 दिवस रे बाळा, 4-5 दिवस लागतील मला. बाबा निघून गेले. बाबा निघून गेले गावाला. आणि कुणावर आता वेळ आली देवपूजा करायची? मुलावर आली. आता मुलाचं लग्न झालेलं होतं, बायको माहेरी गेलेली होती याची, आणि मुलगा पहिल्या दिवशी उठला, बळच 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 पूजा केली. बळच कीर्तनाला पण बळच आणले का माणसं असे झोप देत होतं. बलात्कारे जरी आणला कथेसी, निद्रा घेई लोडासी टेकून या. बळच जरी आणला तरी तो लोडाला बसन चिटकून, आणि रूपाचा अभंग झाला की एक तर 2 मोड पाहून बसले 2 जण माझ्या समोर. एक इकडून बसला आणि एक इकडून बसला. एकाचं म्हणायचा इकडचं म्हणायचा. मी म्हणलं खाते आता मलाच 2 जण. इकडचं काय म्हणायचं, इकडचं. मी म्हणलं मी बंद करते. नको म्हणले, मला कीर्तनच नको करायचं. एक दिवस पोरांना पूजा केली, दुसऱ्या दिवशी कंटाळा आला त्याला. पण आई म्हणले, हे बाळा, तुझ्या वडिलांनी सांगितली पूजा ते करायची, कर बाळा पूजा. दुसऱ्या दिवशी बळच बळच केली. तिसऱ्या दिवस उगवला, तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा बळच केली. 4थ्या दिवशी केली. असं करता करता 8 दिवस झाले. बाबा काही येईनातच लवकर. 8 दिवस झाले. 9वा दिवस उघडला. अजिबात पूजा करणार नाही म्हणला मी. मी चाललं म्हणणार रुसून. रुसून कुठे जातो तो पोरं? फारच कुठे जातो तो? हा, रुसून निघाला सासरवाडीला. गेला ना सासरवाडीला डोंगरासाठी. जावाई गेला सासरवाडीला. सासूबाईने लांबूनच पाहिलं, म्हणली बाई जावई आलेत ना. सासूला जावई एवढा आवडतो, म्हणतात माऊली सांगतात, नाकीचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. नाकातली नथ गहाण ठेवीन ती, पण जावयाचा मान राखीत. बघा ना, एक सासू तर अशी जावई तिकडून दिसला, लगेच तिने शेवायचा भात त्या ठिकाणी टाकायचं म्हणून त्याला आदन ठेवलं, आणि जवळ आलं की तिला दिसला जावयाचा भाऊ. त्या आदनात तिने बेसन काढलं, पिठलं केलं. जावयाचा भाऊ इतका आवडतो बनवायचा. जागा किती आवडतो? शेवायच्या भात आहेत का? हा, आणि जागाचा भाऊ पिठले मिठा. सासूबाईने लांबून पाहिलं, म्हणली बाई 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 जावई आलेत म्हणली. मग बसायला काय त्यांना, बसायला पाट, पाठीला पाट, त्या ठिकाणी खूप सुंदर प्रकारचं जेवण, मग पाटाला पाट, सगळं चांगलं झगमगाट, इतका मच्छरदाणी नाचरदाणी, 10-5 माणसाची तानातानी, इतकं सुंदर प्रकारे सगळं तिने नियोजन केलं. संध्याकाळी आरामशीर झोपले जावाई बापू. सकाळ झाल्यानंतर सासूने सांगितलं, हे बघा जावाई बापू, काल परवा दिवशी तुमचे वडील आले इथं, आणि तुमच्या सासरे गोडना घेऊन कुठे गेलेत की माहित नाही म्हणले. देवाची पूजा तशीच आहे, तुम्ही तेवढी काय करा. त्याने डोक्यावरच हात मारून घेतला. ते कशाला कधून नव्हतं. त्याला काय आयडिया केली माहिती का? त्याने काय आयडिया केली खेडकर सर. तो काय म्हणला, सासूबाई मी अशी पूजा करत नाही कधीच. मला फार महागाचं सामान लागतं, मला खूप सुंदर उंची उंची सामान लागतं, उंची वस्त्र लागतात देवाला. मी अशी तशी पूजा करतच नाही, मला अतिशय घमघमाट लागतं. ती म्हणली जावाई बापू तुम्ही लिस्ट द्या. तिने एवढा मोठा पेपर दिला जावायकडे. जावाईने लिस्ट लिहिली. सासूबाईनी पटकन गेली अंबिका चौकातून घेऊन आली. ज्ञानेश्वर नगर मध्ये सासूबाई होती. पटकन गेली, सामान घेऊन आली. त्या जावाई बापूने असं केलेली पूजा सुरू, आता करावंच लागली. आता सासू म्हणल्यानंतर आता कसं काय म्हणतात, सारे तीरथ एक तरफ और ससुराल एक तरफ असते. आणि सासराने फार
म्हणजे महत्वाचं ठिकाण असतं जावयासाठी. त्यानं विचार केला आता काय करू, म्हणजे आता काही उपयोग नाही, आता काही इलाज नाही, आपल्याला करावंच लागते. सुंदर आता इतकं सामान आणल्यानंतर त्याचं घमघमाट काही कमी येत असेल का? सासूबाईची मैत्रीण आली बघायला, कोण पूजा करतोय म्हणली भामाबाई. इथं नाही ना कोणी? भामाबाई म्हणली काय वाटत बाई? ती म्हणली बाई तुमच्या घरातून काय वास येतोय म्हणली, घमघमाट सुटला. ती म्हणली हा असा तसा वास नाही म्हणली, 5,000चा वास आहे. किती? 5,000. आणि पूजा कोण करते? बाई 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 म्हणली पूजा करणार काय कुणी असं तसं काय म्हणले? जावई पूजा करते. बाई म्हणली आमच्या पण हे 2-4 दिवस गावाला गेले बाई, आमच्या घरचे लगेच करून घेते. उठला निघाला शेताने, जीवच देतो म्हणलं आता जगायचंच नाही आपल्याला, अजिबात जगायचं नाही मला, आता मी आता मरणारच. निघाल ना शेताने. काय बघत मावशा माझ्याकडं, काय बघतात ताई तुम्ही आता माझ्याकडं? निघाल ना बांधाने. तो समोर मोठी विहीर होती, बरी मोठी विहीर होती. आता ताट 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 चालला. शेताच्या मालकाने ओळखलं, अरे हे गिरायक म्हणले नक्की आता आत्महत्याच करायला चाललंय. कारण ते माणसं थोडेफार ओळखू येतात असं म्हणतात. ते चाललं त्याच्या चांगलीच चाललेलं होतं. ते विहिरीकडे झपाझपा पावलं. आता सासरवाडीचा भाग त्याला माहित होता शेताचा, कोणती विहीर चांगली जीव द्यायला. ते चाललं आपलं. शेताच्या मालकाने पाहिलं ते झपा 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 त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि म्हणले ओ पाहुणे पाहुणे. काय म्हणले? कोणकडे आले होते? कुणाच्या घरी आले होते? कुठं आले होते? म्हणले तुम्हाला घेणं देणं. अहो म्हणले पाहुणे आहेत ना तुम्ही? म्हणले हो हो पाहुणाच आहे. गावचं जावई म्हणले. अरे जावई बापू म्हणले काय झालं तुम्हाला? काय बिघडलं काय तुमचं? आमच्या पोरीने काही चुकी केली का बाबा? तुम्हाला काही कमी पडलं का? लग्नातला हुंडा बिंडा बाकी का? आता तर हुंडा घ्यायचं द्यायचं म्हणलं तर आता पोरीच भेटा ना तर हुंड्याची काय. पण तो म्हणला हुंडा काय बाकी तर नाही तुमचा, तुम्हाला राग कशाचा आलाय? तुम्ही जीव द्यायला चालत. हो जीवच द्यायला चाललं म्हणले मी. अजिबात जगायची इच्छा नाही राहिली माझी, अजिबात जगायचं नाही मला, जीव द्यायला चाललो मी आता. तो माणूस म्हणला शेतावाला, बरं का माणूस काय म्हणला शेतावाला, हे बघा जावई बापू तुमचं काही बी झालेलं असं नका, पोरीचं काही बिघडलेलं असू जाय, सासूचं बिघडलेलं असू जाय, सासऱ्यासोबत काही किरकिर झालेलं असू जाय, मला काही घेणं देणं नाही. हुंडा उरलेला असेल असू द्या, सगळं हे बघा होतच असतंय काही ना काही. थोडस लक्ष द्यायचं नसतं त्याच्याकडे, काही टेन्शन घेऊ नका. बघा तुम्ही सासरवाडीत जाऊ नका, तुमच्या गावाला जाऊ नका, तुम्ही माझ्या घरी राहा. 2 टाइम जेवण करा, 2 टाइम चहा प्या, काहीच काम करू नका, फक्त माझ्या घरची देवपूजा करा. जाग्यावर चक्कर येऊन पडलेले ते अजून उठलंच नाही. विठाल त्यांना भक्त म्हणता येत नाही.